नमस्कार. सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि आजच्या आपल्या ऑनलाईन लेक्चरला मी या ठिकाणी सुरुवात करत आहे. मागील तासाला आपण काय पाहिलं तर मागील तासाला आपण प्रकरण क्रमांक 1 मधील जो काही अनुमानाचा दुसरा मुख्य प्रकार होता तो म्हणजे विगामी अनुमान. या विगामी अनुमानाचा आपण मागील तासाला अभ्यास केलेला होता. आज आपण प्रकरण क्रमांक 2 विधानाचं वर्गीकरण, ज्याला इंग्रजीमध्ये क्लासिफिकेशन ऑफ प्रोपोजिशन असं म्हटलं जातं, तर या प्रकरण क्रमांक 2 ला आपण आजच्या ऑनलाईन तासाला सुरुवात करणार आहोत. तर बघूया आपण नेमकं प्रकरण क्रमांक 2 काय आहे. आज आपण पहिल्यांदा विधान, ज्याला इंग्रजीमध्ये प्रोपोजिशन असं म्हटलं जातं, तर विधान या घटकाची आपण या ठिकाणी संकल्पना म्हणा किंवा व्याख्या पाहणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, अनुमान हा तर्कशास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय आहे. हे तुम्हाला मी यापूर्वीच सांगितलेलं आहे. मी तुम्हाला यापूर्वी हे सुद्धा नमूद केलेलं होतं की वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये हा प्रश्न आपल्याला सातत्याने विचारला जातोय, तो म्हणजे अनुमान हाच तर्कशास्त्राचा प्रमुख अभ्यास विषय आहे. हे तुम्ही पुन्हा एकदा लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आता अनुमान म्हटलं की ह्या अनुमानाचे 2 भाग आहेत. त्यामध्ये आधार आणि निष्कर्ष याची सुद्धा चर्चा आपण मागील प्रकरणामध्ये केलेली होती. म्हणजे अनुमान हे आधार आणि निष्कर्ष या 2 भागावर किंवा घटकावर अवलंबून आहे. हे आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहे आणि आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा ते लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आता ह्या आधार आणि निष्कर्ष या 2 भागावरून विधानाचे आधार विधान आणि निष्कर्ष विधान असे 2 भाग पडतात. ही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र हो, मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की आपल्याला तर्कशास्त्राचा अभ्यास करत असताना, म्हणजेच आपल्याला अनुमानाचा अभ्यास करत असताना आपल्याला विधान ही संकल्पना फार महत्वाची आहे. आणि म्हणूनच विधान म्हणजे नेमकं काय या बाबतीत 2 विचारवंतांनी सांगितलेल्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या मी तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. पहिली आहे मेलन यांची व्याख्या. मेलन यांचं असं मत आहे, विधान म्हणजे एक प्रकारचं निवेदन. बघा, निवेदन किंवा त्याला आपण कथन सुद्धा म्हणू शकतोय, नरेशन असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. विधान म्हणजे एक प्रकारचं निवेदन जे एकतर खरे ठरण्याची शक्यता असते किंवा खोटं ठरण्याची शक्यता असते. म्हणजेच असं निवेदन जे एकतर खरं ठरेल किंवा खोटं ठरेल, आणि अशी रचना म्हणजेच विधान. लक्षात येते का? बघा, मी काय म्हटलं तर एक प्रकारचं निवेदन जे एकतर खरं ठरेल किंवा एकतर ते खोटं ठरेल, आणि असं खरं किंवा खोटं ठरण्याची शक्यता असणारं निवेदन किंवा विवेचन म्हणा किंवा कथन म्हणा, यालाच आपण काय म्हणणार आहोत? विधान. उदाहरणार्थ, गुलाब सुगंधी आहे, हे विधान आहे, कारण एकतर ते खरं ठरलेलं आहे, किंवा या उलट गुलाब सुगंधी नाही म्हणजे ते खोटं ठरलेलं आहे. म्हणजे जे खरं आहे किंवा खोटं आहे असं कुठलंही निवेदन म्हणजेच आपल्या तर्कशास्त्रीय भाषेत त्याला काय म्हटलं जातं? विधान म्हटलं जातं. अशी छानशी व्याख्या मेलन यांनी केलेली आहे. दुसरी व्याख्या आहे रसेल यांची व्याख्या. त्यांचं मत असं आहे, वाक्यात जे काही सांगितलेलं असतं त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे? विधान असं म्हटलेलं आहे. बघा, म्हणजे त्यांनी विधानाचा संबंध कशाशी जोडलेला आहे? वाक्याशी जोडलेला आहे. वाक्य, सेंटेन्स, बरोबर. म्हणजेच वाक्याचाच एक भाग कोण आहे? विधान. लक्षात येते का? बघा, मी काय म्हटलं, वाक्य आणि त्या वाक्याचा एक छोटासा भाग म्हणजे विधान, आणि वाक्यात जे काही सांगितलेलं असतं त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे? विधान असं म्हटलेलं आहे. अशा 2 व्याख्या मी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत. या व्यतिरिक्त अजून 2-3 व्याख्या पुस्तकामध्ये आहेत, पण आपण वेळेअभावी ज्या महत्त्वपूर्ण 2 व्याख्या आहेत त्या तुमच्या समोर मी मांडलेल्या आहेत. बाकीच्या व्याख्या तुम्ही पुस्तकाचा आधार घेऊन अभ्यासू शकताय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या विधानाच्या 2 व्याख्या आहेत. पुढे आपल्याला पाहायचं आहे वाक्य म्हणजे नेमकं काय. बघा, वाक्य ज्याची व्याख्या किंवा ज्याची काही संकल्पना आहे यापूर्वीच आपण मराठी या विषयामध्ये अभ्यासलेली आहे. वाक्य म्हणजे अनेक शब्दांचा समूह. बघा, म्हणजे जेव्हा अनेक शब्द एकत्र येतात त्यांचा एक समूह तयार होतो, आणि त्या समूहालाच आपण काय म्हणतो? वाक्य असं म्हणतो. उदाहरणार्थ, माझं नाव अनिल आहे, हे वाक्य आहे, आणि हे विधान सुद्धा होऊ शकते. याचं कारण काय? मगाशी रसेल यांनी व्याख्या काय केलेली आहे? तर रसेल यांचं मत आहे की वाक्याचा
एक भाग किंवा वाक्यात जे काही सांगितलेलं असतं त्याला त्याने काय म्हटलेलं आहे, विधान असं म्हटलेलं आहे. म्हणजेच विधान हा वाक्याचाच एक काय आहे, भाग आहे किंवा घटक आहे असं आपण म्हणू शकतोय. मला या ठिकाणी वाक्याची व्याख्या करत असताना मी सांगितलं की अनेक शब्दांचा समूह जेव्हा तयार होतो तेव्हा त्या समूहाला काय म्हटलं जातं, वाक्य म्हटलं जातं. अत्यंत महत्वाचा अजून एक मला या ठिकाणी भाग सांगायचा आहे, तो म्हणजे वाक्यामध्ये शब्द असतात आणि विधानामध्ये पद असतात. आता विधान शब्द म्हणजे काय, यापूर्वीच आपण अभ्यासलेला आहे. शब्द म्हणजे अनेक अक्षरांचा समूह म्हणजे शब्द. पद म्हणजे अनेक अक्षरांचाच समूह. म्हणजे पद आणि शब्द दोघांची व्याख्या सेम आहेत, मात्र वाक्यामध्ये आपण शब्द वापरतो, विधानामध्ये आपण काय वापरतो, पद वापरतो. हे लक्षात ठेवा. पदांचा अभ्यास आपल्याला पुढे करायचाच आहे. मी फारच इथे काही बोलणार नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा, विधानाची रचना ही पदापासून तयार होते आणि वाक्याची रचना ही शब्दापासून तयार होते. एवढं जरी या ठिकाणी लक्षात ठेवलं तरी ते पुरेसं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं वाक्य म्हणजे काय आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. खरं तर आपल्याला वाक्याचा अभ्यास तर्कशास्त्रामध्ये नाही, आपल्याला अभ्यास आहे तो म्हणजे विधानाशी संबंधित आहे. म्हणून विधान आणि पद याचा जो काही संबंध आहे तो तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवला तरी पुरेसा आहे. ठीक आहे. पुढे आपल्याला बघायचं आहे महत्वाचा मुद्दा, विधान आणि वाक्य यामध्ये असणारा फरक नेमका काय आहे. आता मगाशी आपण वाक्याची व्याख्या करत असताना मी सांगितलं वाक्य म्हणजे काय, तर अनेक शब्दांचा समूह म्हणजे वाक्य. आणि विधान म्हणजे मी काय सांगितलं, तर विधान म्हणजे एकतर ते खरं ठरण्याची शक्यता असते किंवा खोटं ठरण्याची शक्यता असते. किंवा रसेल यांनी सांगितलेली व्याख्या तुम्ही जरी आठवले तरी तुम्हाला पुरेसं आहे. रसेल यांचं मत असं आहे की वाक्यामध्ये जे काही सांगितलेलं असतं त्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, विधान असं म्हटलेलं आहे. बरोबर. आता तुम्हाला या ठिकाणी तो मुद्दा अजूनही लक्षात यायचा असेल तर या ठिकाणी मी परत एकदा मागे येऊन मी तुम्हाला एक छोटीशी आकृती काढून दाखवतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वाक्य आणि विधानाचा संबंध काय आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्र हो, हा गोल म्हणजे मी काय दाखवलेला आहे, वाक्य. ठीक आहे. आणि वाक्याचाच एक छोटासा भाग म्हणून मी काय दाखवलेला आहे, विधान. लक्षात येते का बघा. म्हणजे हा संपूर्ण जो गोल आहे तो गोल म्हणजे वाक्य आणि त्याचा एक छोटासा भाग मी कुणाला दाखवलेला आहे, विधानाला. म्हणजे यातून काय लक्षात येतं की वाक्याचाच एक भाग कोण आहे, विधान. म्हणजेच वाक्यामध्ये विधानाचा समावेश होऊ शकतो, मात्र विधानामध्ये वाक्याचा समावेश होऊ शकत नाही. हे आपल्याला ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. तर आपण परत विधान आणि वाक्य यामधल्या फरकाकडे येऊया. पहिल्यांदा आपण जो फरक बघणार आहोत तो फरक पाहत असताना मला या ठिकाणी परत एक गोष्ट अगोदर सांगायची आहे की प्रत्येक विधान हे वाक्य असू शकतं. कारण का, कारण विधान हा कुणाचा घटक आहे, वाक्याचा घटक आहे. म्हणून प्रत्येक विधान हे वाक्य असू शकतं, मात्र प्रत्येक वाक्य विधान असेलच असं नाही. म्हणजे प्रत्येक वाक्य विधान होऊ शकत नाही. कारण का, कारण वाक्याचे मी या ठिकाणी किती प्रकार दाखवलेले आहेत, 5 प्रकार दाखवलेले आहेत. ते 5 प्रकार आपण अभ्यासूया, म्हणजे आपल्याला विधान वाक्य होऊ शकतं, मात्र वाक्य विधान का होऊ शकत नाही ते समजायला मदत होईल. बघा, पहिला वाक्याचा प्रकार दाखवलेला आहे मी, प्रश्नार्थक वाक्य. आता मी या सगळ्या प्रकारांचे स्पष्टीकरण देणारा नाही, फक्त उदाहरण तुमच्या समोर ठेवलेले आहेत, ती उदाहरण तुम्हाला मी या ठिकाणी समजून सांगेन. पहिला आहे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य म्हणजे ज्यामध्ये प्रश्न विचारला जातो त्याला आपण प्रश्नार्थक वाक्य म्हणूया. उदाहरणार्थ, तुझं नाव काय, हा प्रश्न झाला, म्हणजे हे प्रश्नार्थक वाक्य झालं, कारण शेवटी मी प्रश्नचिन्ह दाखवलेलं आहे. दुसरं आहे आज्ञार्थक वाक्य, ज्यामध्ये आज्ञा किंवा विनंती व्यक्त केली जाते, अशा वाक्याला आपण काय म्हणूया, आज्ञार्थक वाक्य. उदाहरणार्थ, दरवाजा बंद कर. ओके. इथं आज्ञा आहे किंवा विनंती केलेली आहे. असं म्हटलेलं आहे का, ए ओठ दरवाजा बंद कर, तसं असेल तर ते काय झालं, तर तो आदेश झाला. या ठिकाणी विनंती केलेली आहे, दरवाजा बंद कर, आज्ञा किंवा विनंती केलेली आहे. ठीक आहे. तिसरं आहे इच्छार्थक वाक्य, म्हणजे जिथं इच्छा व्यक्त केली जाते. उदाहरणार्थ, देव तुझं भलं करो, म्हणजे इथं इच्छा व्यक्त केलेली आहे, म्हणजे देवाकडं एखाद्या व्यक्तीने तुमच्यासाठी इच्छा व्यक्त केलेली आहे, म्हणून हे वाक्य कुठलं आहे, इच्छार्थक वाक्य. चौथं सांगितलेलं आहे उद्गारार्थी वाक्य किंवा उद्गारवाचक वाक्य सुद्धा म्हणू शकते, म्हणजे ज्याची सुरुवात अरे रे, बाप रे यासारख्या उद्गारवाचक शब्दानं होते त्यांना आपण काय म्हणतो, उद्गारार्थी वाक्य किंवा उद्गारवाचक वाक्य.
अरे रे खूप वाईट झालं, अरे रे त्याचं खूप नुकसान झालं, बापरे केवढा मोठा साप, बापरे एवढ्या उंचावरून त्यानं उडी मारली. म्हणजे या ठिकाणी जे काही सूचित केलेले आहे ते उद्गारवाचक आहे, आश्चर्यचकित करणारा आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, उद्गारार्थी वाक्य. शेवटचं आहे निवेदक वाक्य, म्हणजे ज्यामध्ये निवेदन केलेलं असतं, साधं सरळ कथन केलेलं असतं, त्याला आपण काय म्हणतो, निवेदक वाक्य. उदाहरणार्थ फूल सुगंधी आहे, त्यामध्ये साधं सरळ रचना आहे, साधी सरळ निवेदन केलेलं आहे, आणि म्हणून या वाक्याला काय म्हणायचं, निवेदक वाक्य. आणि विद्यार्थी मित्र हो, हे निवेदक वाक्य म्हणजेच आपल्या भाषेमध्ये काय, विधान. लक्षात येते का बघा, मी 5 प्रकार तुमच्या समोर मांडलेत, प्रश्नार्थक वाक्य, आज्ञार्थक वाक्य, इच्छार्थक वाक्य आणि उद्गारवाचक किंवा उद्गारार्थी वाक्य. हे 4ही वाक्याचे प्रकार आहेत. मात्र हे 4 जे प्रकार आहेत, 1 2 3 आणि 4, हे 4ही प्रकार विधान होऊ शकत नाहीत. मात्र 5वा जो प्रकार आहे निवेदक वाक्य, तो निवेदक वाक्य त्यामध्ये काय केलेलं आहे, साधं सरळ निवेदन आहे, कथन केलेलं आहे. उदाहरणही तुमच्या समोर मांडलेलं आहे, फूल सुगंधी आहे. आणि अशा साध्या सरळ रचनेलाच आपण तर्कशास्त्री भाषेमध्ये काय म्हणतो, विधान म्हणतो. आणि म्हणूनच वाक्याचा जो 5वा प्रकार आहे निवेदक वाक्य, त्यालाच आपण तर्कशास्त्री भाषेमध्ये काय म्हणतो, विधान असं म्हणतो. हा झाला पहिला फरक. ठीक आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक विधान वाक्य होऊ शकेल, मात्र प्रत्येक वाक्य विधान होऊ शकणार नाही. याचं उत्तर किंवा त्याचं कारण तुमच्या आता लक्षात आलं असेल. त्यानंतर आपण पुढचा फरक पाहूया. दुसरा फरक मी ठिकाणी दाखवलेला आहे बघा. मगाशी तुम्हाला मी उल्लेख त्या गोष्टीचा केलेला आहे की वाक्याची रचना शब्दापासून बनलेली असते आणि विधानाची रचना ही पदापासून बनलेली असते. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये हा प्रश्न येऊ शकतोय. विधानाची रचना टिंबाटिंबापासून बनलेली असते. शब्द, पद किंवा आणि काही पर्याय असू शकतील. तुम्ही या ठिकाणी उत्तर लिहायला लागेल, पदापासून बनलेली असते. ठीक आहे. हा झाला दुसरा फरक. तिसरा आहे वाक्य हे विशिष्ट भाषेशी बांधील असतं, मात्र विधान हे विशिष्ट भाषेशी बांधील नसतं. उदाहरण तुमच्या समोर ठेवलेलं आहे. उदाहरण तुम्हाला वाचल्यानंतर तुम्हाला हा फरक लक्षात येईल. उदाहरण दिलेलं आहे बघा. मी एकच उदाहरण मी 3 भाषेमध्ये मांडलेलं आहे. पहिला आहे कागद पांढरा आहे, हे मराठीमध्ये झालं. कागद सफेद है, हे हिंदीमध्ये झालं. आणि लास्ट पेपर इज व्हाईट, हे इंग्रजीमध्ये झालं. बघा या ठिकाणी काय झालेलं आहे, मी एकच जे काही उदाहरण आहे ते उदाहरण मी काय केलेलं आहे, 3 भाषेमध्ये मांडलेलं आहे. आता हे जे उदाहरण आहे त्या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे की ही जी 3 उदाहरणं आहेत किंवा वाक्य म्हणूया आपण, ही वाक्य भिन्न भिन्न आहेत. लक्षात येते का. मात्र त्यांचा अर्थ मात्र काय आहे, एकसारखा आहे. आणि म्हणून ही जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं कशाशी निगडीत आहेत, विधानाशी निगडीत आहेत. कारण वाक्य हे एखाद्या विशिष्ट भाषेशीच निगडीत असतं, मात्र विधान हे विशिष्ट भाषेशी निगडीत असू शकत नाही. आणि म्हणून हे जे उदाहरण आहे ते उदाहरण कशाशी निगडीत आहे, तर हे उदाहरण आहे ते उदाहरण तुमचं कशाशी निगडीत होईल, विधानाशी निगडीत होईल. कारण का, तर विधान हे कुठल्याही भाषेशी निगडीत किंवा बांधील नसतं. त्याला कुठल्याही भाषेशी काही नसतात, बंधनं नसतात. आणि म्हणूनच या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे की विधान हे विशिष्ट भाषेशी बांधील नसतं, ते कोणत्याही भाषेमध्ये मांडलं जाऊ शकतं. हा झाला तिसरा फरक. चौथा फरक आहे जो अत्यंत महत्वाचा आहे. विधानामध्ये एकूण 3 घटक असतात, मात्र वाक्यामध्ये 3 पेक्षा कमी किंवा 3 पेक्षा जास्त देखील घटक असू शकतात. परत एकदा बघा, मी परत रिपीट करतोय, विधानाचे घटक आपल्याला किती असू शकतात, 3 घटक असू शकतात. म्हणजे पारंपरिक तर्कशास्त्रानुसार विधानाचे फक्त आणि फक्त 3च घटक असू शकतात. म्हणजे 3 पेक्षा जास्तही घटक असू शकत नाहीत आणि 3 पेक्षा कमीही घटक असू शकत नाहीत. मात्र वाक्यामध्ये 3 पेक्षा कमीही असू शकतात आणि 3 पेक्षा जास्त देखील घटक असू शकतात. आता ते 3 घटक कुठले कुठले आहेत, तर त्यामध्ये उद्देश, दुसरा आहे विधेय आणि तिसरा आहे संयोजक. आता ह्या 3ही घटकांची चर्चा आपण पुढील तासाला करणार आहोत.
त्यामुळे मी तर या ठिकाणी स्पष्टीकरण देत बसणार नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, विधानाचे एकूण 3 घटक असतात. त्यानंतर 5वा फरक मी या ठिकाणी मांडलेला आहे, काळाशी संबंधित आहे. वाक्य हे तिन्ही काळाशी संबंधित असू शकतं. कुठले कुठले 3 काळ? पहिला वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. म्हणजे वाक्य हे तिन्ही काळाशी निगडीत आहे. म्हणजे ते वर्तमान काळातील असू शकते, भूतकाळामध्येही असू शकते किंवा भविष्य काळामध्ये सुद्धा असू शकते. मात्र विधान हे केवळ वर्तमान काळामध्येच असतं. म्हणजे विधान हे नेहमी वर्तमान काळामध्ये त्याची मांडणी केलेली असते. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला याच्यावर नेहमी ऑब्जेक्टिव्ह विचारलं जातं की विधान हे कोणत्या काळाशी निगडीत असतं. तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर लिहावं लागेल, विधान हे वर्तमान काळाशी निगडीत असतं. उदाहरणार्थ, फूल सुगंधी आहे, सर्व विद्यार्थी प्रामाणिक असतात, सर्व पुस्तके वाचनीय असतात. हे सगळे जे काही काळ आहेत ते कुठल्या काळामध्ये उदाहरणं आहेत? तर ती नेहमी वर्तमान काळामधील उदाहरणं आहेत. आणि म्हणूनच विधान हे नेहमी कोणत्या काळामध्ये असतं? वर्तमान काळामध्ये असतं. हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं विधान आणि वाक्यामध्ये जे काही फरक आहेत ते फरक मी 5 या ठिकाणी मांडलेले आहेत. तर हे 5 फरक तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण का? तर आपल्याला परीक्षेमध्ये विधान आणि वाक्य यांच्या व्याख्या सांगून त्यांच्यातील असणारा जो फरक आहे तो फरक उदाहरणासहित स्पष्ट करा, असा मोठा प्रश्न येण्याची दाट शक्यता असते. आणि अशा वेळेला तुम्हाला हे 5 फरक मांडावे लागतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आज आपण विधानाची संकल्पना, वाक्याची संकल्पना आणि विधान आणि वाक्य यामध्ये असणारा फरक या ठिकाणी आज आपण आजच्या तासाला अभ्यासला. पुढील तासाला आपण काय अभ्यासणार आहोत? तर पुढील तासाला आपण विधानाचे जे 3 महत्त्वाचे घटक आहेत त्या 3 घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी घरीच राहा, सुरक्षित राहा आणि शासकीय आदेशांचं पालन करा. धन्यवाद.